शक्तीपीठ महामार्ग 55,000 कोटींचा घोटाळा. राजू शेट्टी यांचे वक्तव्य. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मेळावा संपन्न. त्याचबरोबर संपूर्ण राज्यातल्या सगळ्या शेतकरी चळवळीत या शक्तीपीठ विरोधी कार्यकर्त्यांच्याशी समन्वय साधावे. कॉम्रेड गिरीश फोंडे, पत्रकार श्रीदास ओनमाने, गजानन सुतार, महेश कुपाडे, निवडून आलेले ॲडव्होकेट श्रीरंग लाळे, रणजित बागल, जीवन करकटे, राजेश जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी भावांनो, माझ्या काही भगिनींनो, खरं तर हा शक्तीपीठ महामार्ग करायचा हा चंग देवेंद्र फडणवीसांनी बांधलेला आहे. काही झालं तर शक्तीपीठ महामार्ग करणारच. वेळ प्रसंगी जोर जबरदस्ती करो, जुलुमशाही करो, पोलीस खाकी वर्दीतल्या गुंडांचा वापर करू, पण शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू असा अट्टहास देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. ग्रह आता त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे पोलीस ते सांगतील तेच ऐकतात. का परवाच्या दिवशीची घटना तुम्ही बघितला असाल. कुत्र्याला वडत न्यावं तसं शेतकऱ्यांना त्याच्या शेतातनं पोलीस वडत होते. अगदी ढेकळत ना त्याची पाठ सगळी सुलटून गेली असेल. ढेकळत दया आली नाही त्यांना. 2 महिन्यापूर्वी परभणीला अगदी महिलांना सुद्धा असंच फरफटत नेलं. अशा प्रकारची जोर जबरदस्ती करायचं कारणच काय? आणि आश्चर्याची गोष्ट बघा, हा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राचे रस्ते विकास महामंडळामार्फत व्हायला लागला आहे आणि ते खात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे. म्हणजे रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे. ते या विषयावर काहीच बोलत नाही किंवा भाष्य सुद्धा करत नाही. खातं त्यांचं त्या रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष ते काहीच बोलत नाहीत. आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून मुख्यमंत्री सगळं काय जे काय बोलायचं ते बोलत सुटलेले. अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका सातत्यानं व्हायला लागल्यात. अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आहे, काही करून ते करायचंच. पण तेवढ्याच ताकदीनं गावागावातला शेतकरी सुद्धा त्याला विरोध करायला लागलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा करता ही अतिशय चांगली गोष्ट. खोटं सांगितलं जात आहे की त्या जिल्ह्यामध्ये असं झालं, त्या जिल्ह्यामध्ये असं झालं. 3.5 वर्ष झालं आम्ही हे त्यांचं ऐकतोय. मी तुम्हाला सांगतो की एकूण 856 किलोमीटर लांबीपैकी 50 किलोमीटर लांबीचा सुद्धा संयुक्त मोजणी झालेलं नाही. गिरीश बरोबर आहे की नाही? 50 किलोमीटरची सुद्धा लांबी पूर्ण झालेली नाही. आणि संयुक्त मोजणी झाल्याशिवाय हे प्रकरण पुढे जाऊ शकत नाही. 50 किलोमीटर सुद्धा राहत नाही. कुठं तरी एका दुसऱ्या गावानं सहकार्य केलं, 10 गावांनी विरोध केलेला आहे. फार अगदी यवतमाळपासून जर सगळ्या जिल्ह्याचा जर का तुम्ही आढावा घेतला तर कुणी यांना सहकार्य केलेलं नाही आहे. विरोधच आहे सगळ्यांचा. विरोध असायचं कारण एक तर तो काय कुणाच्या उपयोगाचा नाही, गरजेचा नाही. त्याला समांतर दुसरा पर्यायी रस्ता आहे. आता लांब जाऊन ते महाराष्ट्राचं सोडून द्या. हे लोक जे म्हणतात की नाही विकास होणार आहे, विकास होणार आहे, विकास होणार आहे. काय विकास होणार आहे? मला तुमच्याच तालुक्याचं उदाहरण सांग. तुमच्या तालुक्यातनं बाहेर जायला रस्ते आहेत का नाही? पुण्याला जायला रस्ता आहे का नाही? साताऱ्याला जायला रस्ता आहे का नाही? कराडला जायला रस्ता आहे की नाही? फलटणला जायला रस्ता आहे की नाही? पंढरपूरला जायला रस्ता आहे की नाही? सांगलीला जायला रस्ता आहे की नाही? चांगले रस्ते आहेत. मग नव्या रस्त्याची गरजच काय?
आणि हा जो काही रस्ता होणार आहे तो एक्सप्रेस रस्ता होणार आहे की ज्याचा स्थानिक लोकांना काही एक उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. कारण त्या रस्त्याला मगाशी तुम्ही सांगितलं ते जंक्शन जिथं होणार आहे, तुमचं गाव कुठलं गाव ते नेवरे गावातलं जंक्शन झालं की दुसरं जंक्शन तिकडं इस्लामपूर जवळ आहे, मसूच्या वाडीजवळ भोगावला. म्हणजे नेवरे झाल्यानंतर भोगाव पर्यंत कुणी त्या रस्त्यावर जायचं नाही, रस्त्यातनं बाहेर यायचं नाही. दोन्ही बाजूने कंपाऊंड असणार आहे. पुणे मुंबई रस्ता बघितला की नाही, जसं कंपाऊंड असते तसं एकदा नेवरे म्हणजे समजा आपण रस्ता होऊन देणार नाहीच, पण यदा कदाचित तो रस्ता झाला तर इथनं गोगाव पर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला त्या रस्त्यावर जाता येत नाही, रस्त्यावरनं बाहेर पडता येणार नाही, यू टर्न तर घ्यायचंच नाही. मग इथल्या स्थानिक लोकांना या रस्त्याचा उपयोग काय? बरं इकडं मला वाटतं पाठीमागे पण माळशिरस मध्ये वेळापूरला आहे, एक जंक्शन आहे ते वेळापूरला. इथनं वेळापूर किती लांब आहे? मग त्या वेळापूर म्हणजे त्या रस्त्यातनं बाहेर पडायचं तर वेळापूरला उतरायला पाहिजे आणि परत मागे यायला पाहिजे. परत याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार. 1 रुपया सुद्धा सरकार यामध्ये आपलं घालत नाही आहे, 1 रुपया सुद्धा घालत नाही. कारण सरकारकडे पैसाच नाही. आधीच ठेकेदारांचं 80,000 कोटी रुपये द्यायचे आहेत. मग नवीन रस्ता करायला पैसे असेल का यांच्याकडं? मग हे रस्ता कसा करायचा? यांनी फक्त याला मंजुरी द्यायची, त्याला कर्जाला हमी घ्यायची, कर्ज बँकाकडून काढायची आणि ठेकेदाराने रस्ता पूर्ण करायचा. आणि रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या लोकांनी टोलमधनं ते पैसे त्या पैशातनं कर्ज फेडायचं. यांचं काहीच नाही. यांना मधल्यामध्ये मड्याच्या टाळूवरचं लोणी खावं तसं पैसे खायला मिळतात. मी अगदी जबाबदारीने बोलतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तुमच्या भागात सुरत चेन्नई रस्ता चाललाय, त्याला पैसेही बऱ्यापैकी मिळालेत, कारण त्याला 2013च्या कायद्याप्रमाणे पैसे मिळत आहेत. आणि त्याच्याकडे बोर्ड दाखवून कोणतरी म्हणतील की एवढे पैसे तुम्हाला मिळतील. तो अस्तित्वात असलेला रस्ता असल्यामुळं तिथल्या रस्त्याच्या आजूबाजूला बाजारभाव जास्त होता आणि तो चौपटीनं 5पटीनं मिळाल्यामुळं त्याला पैसे तुम्हाला जास्त मिळणार आहेत. हा पूर्ण नव्या अडगळीच्या भागातून रस्ता जाणार आहे, त्यामुळे इथला बाजारभाव कमी आहे आणि शिवाय दुप्पट आणि त्यात 20% कपात, त्यामुळे इथं पैसे एकदम कमी मिळणार आहेत. हा फरक लक्षात घ्या. पण हा फरक ते तुम्हाला सांगत नाही. ते बोर्ड कसे कुणीकडे दाखवतात? पालखी मार्गात गेलेल्यांची जमीन बघा, त्यांना पैसे किती मिळाले. सुरत चेन्नईला किती जमीन गेली, त्यांना किती पैसे मिळाले बघा. आपला सोलापूर सांगली रस्त्याला ज्यांची जमीन गेली त्यांना किती पैसे मिळाले बघा. हे खोटं सांगताय, दिशाभूल करताय. आणि ते रस्ते झालेले एक वेळ परवडले, कारण ते रस्ते एक्सप्रेस नाही आहे. सोलापूर कोल्हापूर रस्ता एक्सप्रेस नाही आहे. हा सुरत चेन्नई एक्सप्रेस नाही आहे, पालखी मार्ग एक्सप्रेस नाही आहे. आणि त्यामुळं हे रस्ते झाल्यानंतर त्या रस्त्याच्या कडेला समजा तुम्ही एखादं चहाचं पोकळ टाकलं, एखादा धाबा टाकला, एखादं गोडाऊन बांधलं, वेअरहाऊस बांधलं किंवा कोल्ड स्टोरेज टाकलं तर तुमचा धंदा होऊ शकतो, त्याचा फायदा आहे. आणि मग हायवे जवळ गेल्या म्हटल्यानंतर जमिनीच्या किमती वाढतात, त्याच्यावर कर्ज जास्त मिळतं, हा फायदा होतो, मी नाही म्हणत नाही. पण कुठल्या रस्त्याला जो रस्ता एक्सप्रेस नाही त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या जमिनीच्या किमती वाढतात. एक्सप्रेस हायवेच्या आजूबाजूच्या जमिनीच्या किमती वाढत नाहीत, कारण त्याचा तिथल्या लोकांना काय फायदाच होत नाही. रेल्वे रोड शेतातनं गेल्यावर जमिनीची किंमत वाढते का? उलट जमिनीची किंमत कमी होत्या. त्या रेल्वेच्या नादाला कशाला लागायचं म्हणून, कारण ते रेल्वे एवढे वाईट आहेत. मग जरी रोडावर गेली आणि ती मिली धडकून रेल्वेला तर आपल्यालाच नोटीस येत्या, तुमची मस आमच्या रेल्वेवर आलीच का, भरपाई राहिली बाजूलाच, अशी भानगड आहे ती. तसं या एक्सप्रेस हायवेचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही, तुमच्या जमिनीच्या किमती वाढणार नाही, तुम्हाला काही व्यापार करता येणार नाही, धंदा करता येणार नाही. जिथं ते जंक्शन करतायत त्या जंक्शनसाठी ते आधीच 600 हजार एकर जमीन खरेदी करून ठेवतायत. आता
इथं करतायत, आरणला करतायत, त्याच्यानंतर भोगावला करतायत. पण त्या जंक्शन मध्ये ती काय 1000 एकर जमीन कशाला घ्यायला तिथं तेच उभा करणार एखादा मोठा पंप, तेच उभा करणार तिथं एखादा फूड मॉल, तेच उभा करणार तिथं अजून काहीतरी एखादे व्यापारी संकुल, तेच उभा करणार तिथं एखादा लॉजिंग बोर्डिंग. आणि तुम्ही तिथं जायचं तर पंपावर तेल जोडायला कामाला जायचं, नाहीतर फूड मॉल मध्ये फडकी मारायला टेबलावर मारत जायचं. एवढंच तुमच्या हातात आहे. 200 रुपयाचा चहा प्यायचा जाता तुम्ही. तुम्हाला स्थानिकांना त्याचा काही एक फायदा नाही आहे हे सगळं समजावून घ्या. ही जी भामटी म्हणतात तरी विकास होणार आहे, विकास होणार आहे, विकास काय होणार आहे तर आमची पोरं खासगी सुरक्षा रक्षक होणार आहेत, आमची पोरं वेटर होणार आहेत, आमची पोरं कुठेतरी पेट्रोल पंपावर तेल टाकायला जाणार आहेत निळा ड्रेस घालून. हाच विकास होणार आहे का? या विकासाचं स्वप्न बघितलं काय? मग हे विकास होणार आहे म्हणजे काय होणार आहे? या भामट्यांना कमिशन मिळणार आहे, यांचा विकास होणार आहे, तुमचा होणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा आता विचार करा. कारण जे लोक आज या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करायला लागलेलं आहे त्या प्रत्येकाच्या मिशीला शक्तीपीठ महामार्गाचा आणि देवेंद्र फडणवीसाचं खरकट लागलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि त्या खरकट्या पोटी ते खरकट खाल्लंय म्हटल्यानंतर मग त्याचं समर्थन करायलाच पाहिजे. आणि मग त्यानं खरकट काढलाय म्हणून तुम्ही का त्याच्या नादाला लागताय याचा विचार करा. त्यांनी खरकट काढलेला आहे. आज तुमच्यामध्ये कोण येत नाहीत किंवा या मेळाव्याला जाऊ नका म्हणून सांगतात ते हरामखोर त्यांचं खरकट खाऊन आलेले आहेत हे ध्यानात ठेवा. आणि मग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून काही खरकट खाल्लेले आहेत, काही मुख्यमंत्र्यांना घाबरलेले आहेत. जर विरोध केला तर तुझ्या मागं ईडी लावून अनेकांच्या शिड्या आहेत ते शिडी काढीन बाहेर म्हणते. अशोक खरात काय एकच वाटला होय तुम्हाला? बरेच खरात आहेत त्यांनी. त्यांच्या शिड्या निघतील, त्यांच्या मागे ईडी लागल, त्यांच्या मागे अजून काहीतरी लागल. आणि म्हणून ते लोक घाबरून येत नाहीत. त्यातली आपल्यातली सुद्धा काही आहेत मला माहिती आहे. नावं घेत नाहीत, योग्य वेळी घेत नाही. पण तुमचं काय हो? तुमची ईडी आहे का सीडी आहे का इन्कम टॅक्स आहे काय आहे? तुम्हाला काय घाबरायचं कारण आहे? आम्हाला आपली जमीन वाचवायचा, आपला तालुका वाचवायचा, आपला जिल्हा वाचवायचा आहे. एक तर सगळं बेकायदेशीर चालू आहे, सगळं म्हणजे सगळं बेकायदेशीर चालू आहे. आता मला कोणीतरी सांगितलं की 9 तारखेला कुठल्या गावात येणार आहेत ते? नेवरी गावामध्ये 9 तारखेला ते मोजायला येणार आहेत असं मला कळालं. आता तुम्हाला मी एक जिल्हाधिकाऱ्यांचं एक नोटीस वाचून दाखवतो. आपण 22 तारखेला 22 गेला माहिती 22 ना हरकती कधी घेतल्या? 26 मे पर्यंत आम्ही हरकती घेतलेल्या होत्या की या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. आता या हरकतीला सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे, ते वाचून दाखवतो तुम्हाला. म्हणजे किती खोटं बोलतात बघा. यांना अधिकारच नाही यायचा. सांगली जिल्हाधिकाऱ्यांना रघुनाथ कृष्णात कोरे, मुक्काम पोस्ट इंदूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, या शेतकऱ्याला असं ज्यांनी हरकती घेतल्या त्या प्रत्येकाला जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र गेलेलं आहे. काय विषय काय? पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हरकतीबाबत. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की संदर्भीय अर्जान्वये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडील महामार्ग अधिनियम 1955 चे कलम 3 अन्वये पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग संबंधी दिनांक 5/5/2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेसाठी हरकतीच्या अर्जाचा कार्यालयास दाखल केलेला आहे. कुठेच मिळून असतात पण आपण व्यवहारात ते रस्ते वापरत असतो. त्या रस्त्यांचं काय? ते रस्ते तिथंच थांबणार आहेत. तिथं थांबले तर शेतकऱ्यांचा शेतीमाल बाहेर कसा काढायचा? आणि म्हणून मगाशी गिरीशने जे सांगितलेलं आहे ते हा प्रश्न केवळ ज्यांची जमीन जाणार आहे त्यांचा नाही आहे. हा प्रश्न
आपल्या सगळ्यांचाच आहे, गावाचाच आहे. गावाच्या पाळण्या वाढल्यात, निम्म गाव इकडं निम्म गाव तिकडं. काय करायचं? विहीर इकडं, शेत तिकडं, पाईपा पाणी कसं द्यायचं? उद्या एखाद्याला कनेक्शन मागायचं आहे, पण वरनं तारा कशा न्यायच्या, पोल कसं टाकायचं? हे सारे प्रश्न उद्या निर्माण होणार आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही आहे. समृद्धी महामार्ग यांनी असा जोर जबरदस्ती करून बांधला. आज तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी परतीचा मान्सून येतो, कारण तो सगळा परतीच्या मान्सूनचा भाग आहे, तिकडे परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणात पडतो. अगदी सिन्नर पासून ते अकोल्यापर्यंत शेकडो एकरामध्ये असंच पाणी तुंबून राहिलं असतं पावसाचं. कारण नैसर्गिक पाण्याचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहाच्या प्रवाहाला अडथळा आणणारा हा शक्तीपीठ महामार्गाचा हा सगळा भाग तयार झालेला आहे. आणि मग हे असे सगळे प्रश्न तयार झाल्यानंतर त्याचं उत्तर आपण काय करणार आहे? त्याचं उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस येणार आहेत का? तो प्रश्न सोडवायला देवेंद्र फडणवीस येणार आहेत का? ते काही येणार नाही. त्यामुळे ते प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं जर का इंडस्ट्रियल कॉरिडॉर जर झाला समजा तसं आणि होणार आहे, तो मला माहित आहे, त्यांचा डावच आहे. जयकुमार गोरेंना इकडनं मसवडकडनं का पाहिजे झाला आहे? कारण त्यांना तिथं 5 स्टार एमआयडीसी करायची आहे. 2000 एकरामध्ये 5 स्टार एमआयडीसी करायची आहे आणि त्या एमआयडीसीला जोडणारा हा एक्सप्रेस हायवे त्यांना पाहिजे झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी सातारा हे नसलेलं आणलं त्यात आणि त्याला जोडलं. कारण त्याशिवाय त्या 5 स्टार एमआयडीसीच्या विरोधात सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. तुम्ही आता पेपरमध्ये बातम्या वाचल्या असाल, गेल्या 3 महिन्यापासून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आंदोलन करायला लागलाय. का करायला लागलाय? कारण यावर्षी आंब्याचं पीक 12% सुद्धा आलेलं नाही, म्हणजे 88% आंब्याचं पीक गेलेलं आहे. काजू 22% केवळ हाताला लागलेला आहे, 78% काजू हातातनं गेलेला आहे. कारण काय? त्या अशाच कोकणातल्या भामट्या नेत्याने मोठमोठे असे प्रकल्प कोकणामध्ये आणले, तिथल्या पर्यावरणाचं फार वाटोळं झालं. आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून सांगतो, तिथल्या पर्यावरणाचं फार वाटोळं झालं आणि त्यामुळं यावर्षी आंब्याला फळधारणा झाली नाही, काजूला फळधारणा झाली नाही. 2 कोटी आंब्याची कलमं नुसत्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. किती नुकसान झालं? अहो, ते 2 जिल्हे वर्षाला सरकारला 1100 कोटी रुपयाचं परकीय चलन आंब्याच्या निर्यातीतून मिळवून देतात. ते सगळं पाण्यात गेलं. मी हे का तुम्हाला सांगायला लागलोय? कारण तुमच्याकडे आता कुठं टेंबूचं पाणी आलंय, ते अनेक पाणी परिषदा घेऊन, अनेक आंदोलना घेऊन आणि मग कुठं ते पाणी आता आलंय आणि आता कुठं द्राक्ष बागा फुलायला लागल्यात, आता कुठं फळबागा फुलायला लागलेल्या आहेत. इथं जर का इंडस्ट्रियल कॉरिडॉर झाला तर इथल्या द्राक्ष शेतीचं काय होईल? ज्यांची जमीन जाणार नाही त्यांना मी विचारतो. इथल्या पेरू असेल, बाकी अनेक डाळिंब असेल, या ऊस जरा त्यातल्या त्यात निवारा आहे म्हणा, पण बाकीच्यांचं काय होईल हे लक्षात घ्या. एकूण या रस्त्याला 21,000 एकर जमीन जाणार आहे. त्यातले जवळजवळ 17,000 एकर ही बागायती जमीन आहे. मी धाराशिवला गेलेलो होतो, तिथल्या शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, अहो मोठा माळ फोडून तिथली गुंड काढून आम्ही जमीन तयार केली आणि 25 किलोमीटरवरनं पाणी आणलं आम्ही, आमचा शेत 7-12 घाण ठेवून, आणि त्याच्यावर आता हे रस्ता करायला लागले. आज काय करायचं सांगा? मी गेल्या आठवड्यामध्ये ह्याला माढा तालुक्यामध्ये गेलेलो होतो. अरणगाव, ज्या गावामध्ये संत सावतामाळी यांचं ते गाव, कांदा मुळा भाजी अवघी उठाई माझी असं म्हणून आयुष्यभर
शेतामध्ये काम करता करता हेच माझं पंढरपूर म्हणून भक्तिभाव करणाऱ्या सावतामाळीचं गाव, त्या गावामध्ये 600 एकर जमीन जाणार आहे. अख्खं गाव रस्त्यावर आलेलं होतं. एका बाजूला हे काय सांगतात, आमच्या धार्मिक भावना चेतवण्यासाठी सांगतात, आम्ही भाविकांच्यासाठी रस्ता करतो, पण या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सावतामाळीचं गावच नष्ट व्हायला लागलं या रस्त्यामध्ये. कुठल्या यांची धार्मिकपणा, कुठं आला यांचा धार्मिकपणा, कुठं गेली यांची श्रद्धा? यांना काही नाही, यांना फक्त अदानी नावाच्या देवाला खुश करायचं आहे, त्यासाठी हा रस्त्याचा अट्टहास आहे, दुसरं काही नाही. आणि नुसतं तेवढंच नाही तर अदानीला खुश करता करता यांना यांचे खिसे भरायचे आहेत. एक तर कायद्यात दुरुस्ती केल्यामुळे मोबदला जास्त मिळणार नाही, पण 1 किलोमीटरचा खर्च मात्र यांचा सातत्यानं वाढत चाललेला आहे. हे जरा गणित लक्षात घ्या. यांच्या स्वार्थासाठी, यांना पैसा कमावण्यासाठी आपण का बळी पडायचं? आपण बळी पडता कामा नये असं मला वाटतं. मला आता एक चिठ्ठी आली की कुणीतरी म्हटलं, देवेंद्र फडणवीस कुठेतरी म्हणाले काय की 300 कोटी वृक्ष लागवड करणार आहे, ती जग बाबा पहिला. या रस्त्यावर किती झाड तुटणार आहे? आणि या रस्त्यासाठी किंवा आधी 2 लाख झाडांची कत्तल करून त्या अदानीनं उत्खनन केले, ते पहिला थांबाव. तिथल्या आदिवासींना घालवून टाकलंय, अजूनही तिथं आंदोलन चालू आहे, ते पहिला बघा. आणि मग नवीन मी आता दुर्बीण लावून ओळखणार आहे. 10 वर्षापूर्वी सुधीर मुनगंटीवाराने 33 कोटी झाडं लावलेली, ती कुठं आहेत ती बघायला लागलो मी आता. ती 33 कोटी झाडं आहेत कुठं? रोपं खपली, पण झाडं काही सापडत नाही. आणि एक दिवस मी तुम्हाला सांगतो, सुधीर मुनगंटीवार बोलवून आणतो, चला जरा बघूया तुमची झाडं कुठं आहेत ते. कुठं गेली ही झाडं? आणि यामुळे काय झालंय माहिती काय? अहो, पावसाळा तोंडावर आला, उद्या मृग नक्षत्र येणार, पण इथं या सभागृहामध्ये आपल्याला बसवणार झालं. एवढं तापमान वाढलेलं आहे. का तापमान वाढलेलं आहे? कारण अशा पद्धतीनं यांच्या हव्यासापोटी यांनी सरासर झाडांच्या कत्तली सुरू केल्या आहेत, त्यामुळं तापमान वाढत चाललेलं आहे. तुम्ही कधी ऐकलं होतं का आपल्या भागामध्ये 46 तापमान झालेलं, 45-46? पण गेला महिनाभर झालं 45च्या खाली तापमान येणं झालंय. हे कशामुळं? या खरं तर शेतकरी नसता तर ही बोरपोळ मिळली असती. आम्ही 500-500 फूट बोर मारून पाणी वर काढून कसं तरी झाडं जगवा लागलोय, द्राक्ष बागा जगवा लागलोय. तिकडनं कृष्णेतनं पाणी आणलंय, काय काय उसापती केल्या, जरा हिरवागार ऊस केला, म्हणून तरी उन्हाळ्यात दुपारी जरा बरं वाटतं. हे डोळ्यात जी बाहेर आलेली मंडळी आहेत, गिरीश मोठे, ती बाहेर आलेली मंडळी आहेत, बाकीचे जी सगळी जिल्ह्यातील मंडळी आहेत, यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानूया की त्यांनी आपल्याकरता वेळ दिला. आज शिवराज्याभिषेक दिन आहे. आता इथून चौकामध्ये राज शेट्टी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आहे. सर्वांना निमंत्रित करतो. आपले वरचे येतीलच, पण आपण सुद्धा चौकामध्ये थोड्या वेळाला, आता राज शेट्टी साहेबांना भेटायचं असेल त्यांना भेटा, पण आम्ही जेव्हा जाणार आहे त्यावेळी चौकामध्ये सर्वांनी अभिवादनासाठी यावं. सर्वांचं या सभेला आल्याबद्दल आभार, धन्यवाद.